सर नमस्कार. पिंपळवंडी येथील जे आउटपोस्ट पोलीस स्टेशन जे आहे म्हणजे मदत केंद्र ते गेले अनेक वर्ष बंद आहे. लोकांची नाराजी आहे. सर काय उपाययोजना असतात याच्यामध्ये? तत्काळ प्रभावाने आम्ही लोक द्यायला सुरू करतो आणि त्याच्यामध्ये नवीन जे चौकीचं काम चालू आहे ते सुद्धा त्यासाठी सुद्धा निधी आणि हे आलेला आहे. त्याचंही काम सुरू होत आहे आणि इथून पुढे कंटिन्यू त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी मी दक्षता घेत आहे. एका अल्पवयीन मुलीला जे काही प्रकार घडला, निर्गुण झाला, अत्याचार झाला, पोलिसांनी अतिशय तत्परता दाखवून आरोपीला अटक केलेली आहे. आपण पिंपळवंडीकरातील नागरिकांना सर काय आवाहन कराल? नागरिकांना मी एवढं सांगतो की खूप सेन्सिटिव्ह पद्धतीने आणि सायंटिफिक पद्धतीने पोलीस याचा तपास करत आहे. ऑलरेडी पुणे ग्रामीण पोलीस दलाकडे नसरापूर घटनेच्या तपासाचा अनुभव आहे. त्या संदर्भाने त्या अनुभवाचा फायदा घेऊन माननीय SP सरांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट केलेले आहे. त्या संदर्भातला तपास सुरू आहे. सर्व इथल्या नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की कोणत्याही पद्धतीचा कायदा हातात न घेता पोलिसांना हा वेळ आम्ही तपासामध्ये अजून सखोल तपासामध्ये आम्हाला देता यावा, त्याच्याकरता शांतता राखावी आणि पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करावे असे मी त्यांना विनंती करतो. सर आपण गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख आहात. पिंपळवंडीला यापूर्वी आळेपाड्याला काम केलेलं आहे. तुमच्या पथकाने सर अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे. पिंपळवंडीकरांना काय आवाहन कराल? सर्वप्रथम मी सर्वांना शांततेचं आव्हान माननीय SP सरांनी कालच सांगितलेलं आहे. SP सर पहाटेपर्यंत येतो होते. येत्या 15 दिवसामध्ये सखोल तपास करून आरोपीला जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा कशी होईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे. याच्यासाठी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पोलिसांना सहकार्याची भूमिका नागरिकांच्या व्हावी. मी सर्वांना आव्हान करतो, सर्वांनी सहकार्य करावे. लवकरात लवकर येत्या 15 दिवसात आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक मध्ये कशी चालेल याच्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहे. थँक्यू सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.